मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता 2-3 दिवसांनीच रक्षाबंधन आहे. तर माझ्यामध्ये अशी चूल मचली आहे की मी सगळं आवरून काढणार. तसं आम्ही प्रत्येक सणाला थोडंसं आवरत असतो. तर आता जसं की 2-3 दिवसात लगेच रक्षाबंधन आहे. तर मी ठरवलं की आज मी घर आवरणार, ते पण एकटी. नेहमी जेव्हा आवरत असतो तेव्हा माझ्यासोबत असते दीदी, बट आता तर ती नाही आहे, तर मी हे आवरणार आहे. सो वेलकम टू माय क्लिनिंग ब्लॉग. आत्ता तर थोडं आवरणार आहे. याच्यापेक्षा चांगलं गणपतीला आवरायचं आहे, बट आत्ता मी थोडं फार आवरणार आहे. तर ते तुम्हाला मी दाखवते आता. तर चलो. तर आत्ता आपण करूया पेट पूजा, नंतर काम तुझ्या. आत्ताच मी जेवण केलं आणि आता कपडे धुवायचे. आणि हे इथं मी पूजा केली होती त्याच्यामुळं कुंकू लावलं आहे. आणि मला मेहंदीसुद्धा काढायची. मी जी दर रक्षाबंधनला मेहंदी काढत असते, तर आता मेहंदीसुद्धा काढायची. ह्याच हातावर काढता येणार, कारण स्वतः जेव्हा स्वतःच हातावर काढतो त्या ह्याच हातावर काढता येते. तशी मी लास्ट टाईम मेहंदी आता जूनमध्ये काढली होती, जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि आज 2 बहिणींचं लग्न होतं, तेव्हा काढली होती. तर आता मेहंदी काढणार आहे आणि मी तुम्हाला माझं टॅलेंट दाखवणार आहे मेहंदी काढून. आधी मी लई भंगार मेहंदी आर्टिस्ट होते. आर्टिस्ट नाही, पण कशीच काढते, आर्टिस्ट वगैरे काही नाही मी. आम्ही ना दरवाजाचे तिथे टमाटर ठेवले खूप केव्हाचं, आणि हिला आवाज येतोय, म्हणजे तिला वास येतोय कुठेतरी आहे, पण तिला दिसतच नाही. एवढी येडी तिला इथं तिथे ती टोमॅटो ते सुद्धा दिसत नाही बरं का. बघा, असेच हे लॅब्राडोर थोडे शहाणे असतात आणि जास्त येडे राहते. त्याच्या मागे इकडून घुसायचा प्रयत्न करते, पण तिला हे कळत नाही की ती इकडं नाही. अरे डॉली, मेंदू चालू जरासा. भेटलं. टोमॅटो सगळ्यात फेवरेट आहे. आणि हे टोमॅटो आम्हीच लपवलं होतं इथं 10-15 मिनटापूर्वी. तिला आत्ता कळालं. खुश हो गया उसका दिल. 1 hour later. This is 1. This is 2. मैं थक गई. एवढे कपडे धुतले गाईज मी. खूप थकली. आणि तुम्हाला बघून असं वाटेल की हिला नक्कीच हे कोणतरी सांगितलं असेल, दीदीने किंवा मम्मीने की हे सगळं आवरून किंवा रक्षाबंधन असं नाही. माझ्याच मनात चूल मचली की मी हे आवरून काढे. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ते सुकट टाके मला दम लागला, एवढे कपडे धुतले मी. एक काम तर झालंय, त्याच्यातच माझी एवढी हालत खराब झाली. आता नेक्स्ट काम. तर मी तुम्हाला जेवढं काम दाखवलं त्याच्यापेक्षा सुद्धा अजून जास्त काही काम करून झालंय. आता मला हे झाड पुसायचं आहे, त्याच्यावर खूप डोळ आली. बाय द वे, हे झाड आम्ही नका देख करू. हे झाड आम्ही ऑनलाईन मागवलेलं आहे. किती रुपयाला काय माहीत नाही, पण मागवलं आहे. तू ना उद्योग बंद कर दे. कॅमेऱ्याच्या मागे बसलेला मुलगा फार उद्योग करून राहिला गाईज. असे 2 आहे, म्हणजे हे एक. आता हे टीव्हीच्या वरचं जी काच आहे आता ती पुसून काढायची. दादूला मी फॅन पुसायला लागले, कारण फॅनपर्यंत माझा हातच जात नाही, स्टूलला चढवणे जात नाही, कशाच जात नाही. त्याच्यामुळे ज्याची हाईट जास्त असती तोच घरातले फॅन पुसायचं काम करतो. तर अशी होती माझी घराची क्लिनिंग. अजूनही काही बाकी आहे आणि मी अजूनही करते. आता थोड्या दिवसात रक्षाबंधन आहे, तर त्यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे. सगळ्याच बहिणी एक्सायटेड असतात. मी खूप कमी बोलली, कारण कामच खूप होतं करायला. तर ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लाईक नक्की करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघता त्याला लाईक नाही करत. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.